हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वामी समर्थ सेवा मार्ग आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर लवकरच म्हणजे 15 तारखेपासून आपला नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. 9 दिवसांचा आपला नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबर ते 23 तारखेपर्यंत असणार आहे. 24 तारखेला आहे आपला दसरा. तर नवरात्रोत्सवात आपल्याला एक खूप महत्त्वाची आणि सेवा करायची आहे, ती म्हणजे दुर्गा सप्तशती पारायण. तर ही जी दुर्गा सप्तशती पारायणाची सेवा आहे ही खूप उच्च कोटीची सेवा आहे. वर्षानुवर्षसुद्धा मी ही सेवा करत आहे आणि मला याचे खूप अनुभव आलेले आहे. जे कोणी आपले स्वामी सेवेकरी असतील ते आवर्जून दरवर्षी ही सेवा करतच असतात. पण ज्यांना कुणाला माहिती नाही आहे त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे की आपल्या नवरात्र उत्सवात दुर्गा सप्तशती पारायणाची सेवा कशी करायची याबद्दलचा आपला आजचा व्हिडिओ आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या नवरात्रोत्सव काळात आपल्याला आवर्जून दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करायचे आहेत, 14 पारायण करायचे आहेत. हो, जसं आता आपण आपले सप्ताह असतात त्या काळात आपण दत्त पारायणाची पोथी वाचतो संकल्पयुक्त, किंवा आपण श्रावण महिन्यात जसं दर सोमवारी रुद्राभिषेकाची आवर्तनं करत असतो. आपल्याला जमेल तितकी आवर्तनं आपण करतो. पण नवरात्र उत्सवात 14 पाठ करणं दुर्गा सप्तशतीचं तितकंच महत्त्वाचं आहे. ही खूप उच्च कोटीची सेवा आहे. याचे खूप अनुभव प्रत्येक सेवेकऱ्याला आलेले आहेत. ही सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. आई भगवतीची अखंड कृपा तुमच्यावर राहणार आहे. नवरात्रात तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, घटस्थापना जरी नाही केली तरी चालेल, तुम्ही अखंड दिवा नाही एक वेळ लावला तरीही चालेल, पण आई भगवतीच्या दुर्गा सप्तशती पारायणाचे 14 पाठ केले तर तुम्हाला सगळ्या गोष्टीतनं मुक्तता मिळू शकते. आई भगवतीची अखंड कृपा तुमच्या घरावर तुमच्या परिवारावर राहील. इतकी महत्त्वाची आणि इतकी फलदायी अशी ही सेवा आहे. तर आता आपण बघूया की ही सेवा कशी करायची. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला या काळात दुर्गा सप्तशती म्हणजे हा जो ग्रंथ आहे आपल्याला अगदी छोटासा ग्रंथ आहे, खूप काही नाही. जर तुम्ही सवयीतले असाल तर तुम्हाला वाचायला जास्तीत जास्त 1 तास ते सव्वा तास लागेल. म्हणजे 1 तास 15 मिनिटात हा ग्रंथ जे रोजचे सेवेकरी आहेत त्यांचा वाचून होतो. पण जर तुम्ही नवीन असाल तर 1.5 ते पावणे 2 तासात तुमचासुद्धा हा ग्रंथ वाचून होईल. तर 9 दिवसात आपल्याला पूर्णत्वात 14 पारायण करायचे आहेत. त्याच्यापेक्षा जर जास्त झाले तर अधिक उत्तम, पण त्याच्यापेक्षा कमी करून चालणार नाही. 14 पाठच तुम्हाला करायचे आहे. 14 पाठ करा, थोडा का होईना वेळ काढाच. कारण की ही सेवा केल्याने तुमच्या कुलदेवतासुद्धा तुमच्यावर प्रसन्न होत असतात. कारण आपण वर्षातनं एकदा तरी कुलदेवतेला जातो, कुळाचार करतो, कुलदेवतेचा मानसन्मान करतो. पण फक्त कुलदेवतेला ओटी भरून चालत नाही, तर आपल्याला त्यांचे पारायणसुद्धा करायचे असतात. तर सेवा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अगदी सोपी अशी सेवा आहे. तर काय करायचं, 15 तारखेपासून 23 तारखेपर्यंत आपल्याला 9 दिवसात 14 सप्तशती पारायणाची सेवा करायची आहे. तर ही सेवा करताना एक लक्षात ठेवा की तुम्हाला ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे. तर संकल्प कसा करायचा, 15 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण 14 आवर्तनं करायची आहेत 9 दिवसात. तर 15 तारखेला जेव्हा तुमची घटस्थापनेची पूजा करता, पूजा झाल्यानंतर अखंड ती प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती पारायणाचा संकल्प करा. संकल्प करताना आई भगवतीला प्रार्थना करा. तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील ते सांगा आणि आई भगवतीला सांगा की 9 दिवसात मी 14 पारायणांचा संकल्प करत आहे. तर तुम्ही प्रत्येक दिवशी एक पारायण केलं तर 9 दिवसात तुमचे 9 पारायण होतील. पण जर तुम्ही एखाद्या दिवशी 2 असं केलं तर तुमचे 14 पाठ पूर्ण नक्कीच होतील. पण जर तुम्हाला एखादिक वेळ शक्य नाही झालं 9 दिवसात 14 पारायण करणं, कारण जे सेवेकरी नवीन असतील, ज्यांना वाचायला वेळ लागत असेल आणि ज्यांच्याकडे वेळेची थोडीशी कमतरता असेल, तर तुम्ही हे 14 पाठ कोजागिरी पौर्णिमेपर्यंत केले तरी चालतील. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत जरी ही सेवा केली तरीही काही हरकत नाही. तर ही सेवा असं नाही आहे की तुम्हाला एका दिवशी 1 पाठ करणं कंपल्सरी आहे. संकल्प असा आहे की तुम्हाला 14 पाठ पूर्ण करायचे आहे. तर तुम्ही एका दिवशी 2 पाठ करू शकता, एका दिवशी 3 पाठसुद्धा करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल. आणि नाही जमलं तर 1 पाठ केला तरी चालेल, किंवा एखादा दिवस तुमचा मिस झाला तर दुसऱ्या दिवशी 2 किंवा 3 पाठ करा. पण तुम्हाला 14 पाठ मात्र पूर्ण करायचे आहेत.
तर जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत जरी सेवा केली तर चालेल, तर म्हणजे तुम्हाला एक दिवस मिळेल. तर 15 तारखेपासून 28 तारखेला आपली कोजागिरी पौर्णिमा आहे, तर पूर्ण 14 दिवस मिळतात. तर एका दिवशी एक पाठ केला तरी तुमचे 14 पाठ पूर्ण होतात. पण जर तुम्ही 9 दिवसात नवरात्रात जरी ही सेवा केली, एका दिवशी 2 पाठ वाचून काही दिवशी, तरीही चालेल, तरीही अतिउत्तम. पण जर शक्य होत नसेल तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत का होईना, पण 15 तारखेपासून 28 तारखेपर्यंत तरी किमान 14 पाठ पूर्ण करा. 14पेक्षा अधिक झाले तर अतिउत्तम. कुणी लोक 21 पाठांचा सुद्धा संकल्प करतं, अतिउत्तम. 14पेक्षा जास्त झाले तरीही चालेल, पण ही सेवा करायचं टाळू नका. आता ही सेवा कशी करायची मी ते तुम्हाला सांगितलं. ग्रंथ आहे, अगदी सोपी सेवा आहे, अगदी खूप काही करायचं नाही आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे, तर पोथी वाचायला सुरुवात कुठून करायची. तर बघा, आपलं पहिलं स्वामीस्तवन आहे. स्वामीस्तवन वाचल्यानंतर संकल्प करायचा, एक माळ नवार्ण मंत्राचा जप करायचा, त्याच्यानंतर स्वामीस्तवनाचं पठण करायचं. स्वामीस्तवन केल्यानंतर मध्ये अवतरणिका आहे, पाठविधी आहे. हे नाही वाचलं तरी चालेल. तुम्ही जर तुमच्याकडे हा नवीन आवृत्तीचा ग्रंथ असेल तर पान नंबर 24, किंवा जर तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल, जुना असेल, तर देव्या कवचमपासून वाचायला सुरुवात करा. अनुक्रमणिकेत सांगते म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. तर बघा, प्रस्तावनेनंतर हे सगळं नाही वाचायचं आपल्याला. स्वामीस्तवन वाचायचं, संकल्प करायचा, स्वामीस्तवन वाचायचं, एक माळ महाराजांचा जप करायचा, एक माळ ओम ऐं व्रीम क्लीम चामुंडाय विचे या नवार्ण मंत्राचा जप करायचा, आणि त्याच्यानंतर मग देव्या कवच वाचायचं. देव्या कवच वाचायचं, अर्गला स्तोत्रम, किलकम स्तोत्रम, रात्री सुक्त, तंत्रोक्त देवी सुक्त, मध्ये हे 1 ते 13 अध्याय आहेत, हे आपल्याला वाचायचे आहेत. त्याच्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त, आणि अध्याय झाल्यानंतर प्राधानिक रहस्यापासून मूर्ती रहस्य आणि क्षमा प्रार्थना हे जे स्तोत्र आहे इथपर्यंत आपल्याला हा पाठ वाचायचा आहे. खालच्या सेवा आपल्याला नाही करायच्या. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते, सेवेकरांना माहितीच असेल. तर अशा प्रकारे आपल्याला रोज एक पाठ पठण करायचं आहे. शक्य झाल्यास तुम्ही 2 पण करू शकता, अतिउत्तम. आता जर तुम्ही एका दिवसात 2 पाठ पठण करत असाल तर कसं करायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला स्वामीस्तवन वाचायचं आहे. स्वामीस्तवन नंतर आपल्याला देव्या कवचमपासून वाचायला सुरुवात करायची, आणि मग 1 ते 13 अध्याय वाचायचे. हे आपले मेन अध्याय आहे. जर आता तुम्ही एका दिवसात 2 पारायण करताय तर काय करायचं, रात्री सुक्तापर्यंत म्हणजे स्वामीस्तवन नंतर तुम्ही हे सगळ्या गोष्टी वाचल्या की 1 ते 13 अध्याय जेव्हा तुम्ही पठण कराल तर त्याच्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त नाही वाचायचं. जर तुम्ही 2 पाठ वाचत असाल तर 1 ते 13 अध्याय पहिल्या पाठापर्यंत वाचायचे, परत लगेच सुरुवात करायची आणि पुन्हा 1 ते 13 अध्याय वाचायचे, आणि मग त्याच्यानंतर शेवटी तंत्रोक्त देवी सुक्त वाचायचं, आणि मग प्राधानिक रहस्य वगैरे जे सांगितलं, क्षमा प्रार्थना स्तोत्रापर्यंत. म्हणजे तुमचे किती होतील, 2 पाठ होतील. जर तुम्ही एका दिवशी 2 पाठ करताय तर तुम्ही अशा प्रकारे केलं तरी चालेल. म्हणजे फक्त काय करायचं, 1 ते 13 अध्याय हे 2 वेळा वाचायचे, आणि बाकी गोष्ट एकच वेळा वाचायच्या. म्हणजे तरी तुमचे 2 पाठ हे गृहीत धरले जातात. पण जर तुम्ही सगळं वाचताय तरी काही हरकत नाही. पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा वाचू शकता. फक्त हे जे आहे हे पूर्ण 14 पाठांसाठी नाही आहे. जे लोक एका दिवसात 2 पाठ करणार असतील त्यांच्यासाठीच फक्त आहे. जर तुम्ही आता 1 ते 13 पर्यंत वाचलंय आणि तर तुम्हाला रोजची सेवा रोजच संपवायची आहे. जर तुम्ही 13 पर्यंत वाचलंय, आज तुम्ही जर एकच पाठ करणार असाल तर खालची सेवा या क्षमा प्रार्थना स्तोत्रापर्यंत तुम्हाला करावीच लागेल. जर तुम्ही एका दिवसात 2 पाठ वाचताय तर 13 पाठ वाचा, 5-10 मिनिटाचा गॅप घेतला तरी चालेल, पुन्हा 1 ते 13 अध्याय वाचा आणि मग खालची सेवा करा. पण जर तुम्ही एका दिवसात 1 पाठ करताय तर मग पूर्णच वाचायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने सुरुवात करायची. अशा प्रकारे तुम्ही 14 पाठ करायचे. तर 2 पाठ सुद्धा एका दिवसात म्हणजे करणं खूप सोपं आहे. तर हे 14 पाठ आरामात तुमच्या नवरात्रोत्सवात होऊ शकतात. अगदी महत्त्वाची आणि उच्च कोटीची सेवा आहे. मी प्रत्येकाला सांगेन की आवर्जून ही सेवा करा, आणि ही सेवा झाल्यानंतर मग तुम्ही तुमचे अनुभव मला सांगा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, इतकी उच्च कोटीची सेवा आहे. अशाच नवीन सेवांसाठी आणि माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया. नवरात्रोत्सवाच्या खूप साऱ्या सेवा मी आपल्या चॅनलवरती सांगणार आहे. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि ज्यांच्याकडे अजूनही दुर्गा सप्तशती ग्रंथ नसेल किंवा तुमच्या घरात कुलदेवतेची स्थापना केलेली नसेल तर तुम्ही आवर्जून कुलदेवतेची आधी स्थापना करा. दुर्गा सप्तशती पोथी खरेदी करा.
करा आणि मग त्याच्यानंतरच नवरात्रोत्सवाला प्रारंभ करा, कारण ह्या 2 गोष्टी या नवरात्रोत्सवात खूप महत्त्वाच्या आहेत. कारण तुमच्या घरात तुमची कुलदेवता ही असलीच पाहिजे, कारण कुलदेवता ही तुमची आई आहे आणि आई भगवतीची सावली आपल्या घरावर नसली तर चालणार नाही. त्याच्यामुळे आई भगवतीचा फोटो नक्की खरेदी करा. टाक घेतले तर अतिउत्तम, पण नाही शक्य झालं तर किमान आई भगवतीची प्रतिमा तरी तुम्ही स्थापन करा. श्री स्वामी समर्थ.